नाशिक शहरातील पोलीस परेड ग्राउंड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात घडलेल्या एका घटनेने चर्चेला उधाण आले आहे। कार्यक्रमादरम्यान झालेल्या अधिकृत भाषणात भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेखले गेले नसल्याचा आक्षेप वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी नोंदवला आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध विकास कामांचा आणि राष्ट्रीय मूल्यांचा उल्लेख केला। मात्र संविधान निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळण्यात आल्याचा दावा जाधव यांनी केला। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आपली ठाम भूमिका मांडली। माधवी जाधव म्हणाल्या, ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे। मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही। मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही। त्यांनी आपली चूक स्वीकारावी। त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ वातावरण गंभीर झाले होते। उपस्थितांमध्येही या विषयावर चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले। संविधानाचे मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत आदर व्यक्त करणाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे। दरम्यान या संदर्भात पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र या प्रकारामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात संविधानाचे मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक न्यूज इन्चार्ज सुनील बेलदार, नाशिक। बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे, तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?